ऐसिया अज्ञाना निज मत प्राप्ती जोडे ब्रह्मस्थिती या लागी हरिभक्ती प्रकाशिली देवी न करिता वेदशास्त्र पठन जडमुड मनाल तरले कोण उत्तम गजेंद्र उद्धरण गर्भ परीक्षितीचे अमृष गर्भा निवारण करावया भक्तीच कारण अहम भक्त पराधीन सोमुखी नारायण बोलिला जो श्रुती स्मृती नेनता भावे भजे भगवत पथा त्यासी विधी निषेध बाधकता स्वप्नी प्रमादून घडे सद्भावेशी सप्रेम आचारिता भागवत धर्म बाधून शिके कर्मा कर्म भावे पुरुषोत्तम संतुष्ट सदा श्रुती स्मृती हे दोन्ही डोळे येणे विनजे आंधळे तेही हरिभजनी धावता भावबळे पडेन आडकुळे सप्रेम योगी प्रेमाविन श्रुती स्मृती ज्ञान प्रेमे विन ध्यान पूजन प्रेमे विन श्रवण कीर्तन व्रथा जाण नृपनाथा काय म्हणाले एकनाथ महाराज आपल्याला? महाराज अध्याय नंबर आणि हे सांगा, श्लोक नंबर सांगा. श्री एकनाथी भागवत आणि या भागवतातला 34वा श्लोक झाला होता. आज 35वा श्लोकामध्ये आपण चिंतन करणार आहोत की भागवत धर्म काय आहे. त्या कवी नारायण भागवत धर्माचं विश्लेषण करतात. भागवत धर्म कसा आहे त्या भागवत धर्माचं वर्णन करतात आणि राजा जनक ऐकतो. ही कथा नारद महर्षी वसुदेवाला सांगतात आणि हीच कथा शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात की जो श्रुती स्मृती नेनता भावे भजे भगवत पथा त्याशी विधी निषेध बाधकता स्वप्नीही सर्वथा प्रमादू नगडे. की भक्ती करीत असताना निष्काम भक्तीचं चिंतन आपण गेल्या प्रवचनामध्ये बघितलं आणि तेच आताही चालू आहे की निष्काम भक्तीचं फल काय. 2-4 उदाहरणं सुद्धा आपण बघितली की गजेंद्राचं उदाहरण कसं झालं की पशु असणारा गजेंद्र त्याने शेवटच्या वेळेला भगवंताची आराधना केली, भगवंताची पूजा केली. एक कमलदल सोंडेत धरून भगवंताकडे फेक आणि आता तुझ्याशिवाय माझं कोणी नाही असं गजेंद्र बोल. आणि हेच भक्तीचं वर्म आहे की आपलं कोणीच नाही, सर्वस्व आपलं परमात्म्याला अर्पण केलं पाहिजे. सर्वस्व परमात्म्याला अर्पण केलं पाहिजे. माझं काहीच नाही असं म्हणलंच नाही पाहिजे, कारण माझं नाहीच काही तर म्हणायचं कशा. पण आपल्याला ती सवय झाली की माझं माझं करायचं. हे माझं हे खरं हे आणि शरीर मी असं आपल्याला सवय झाली. अनेक जन्मापासून अनंत काळापासून कधी झाली सांगता येत नाही. पण हे मी आणि माझं म्हणणं आणि याला खरं म्हणणं हेच अज्ञान. हे काय अज्ञान. आणि भक्तीनं हे राहत नाही. भक्तीत परमात्म्याचा होऊन जातो. भक्त त्याला भक्त का म्हणतात तर तो परमात्म्याचा झालेला असतो. कोणाचा? देवाचा. देवाचा झाला म्हणून भक्त. नुसता दांभिक भक्त नाही, दाखवायला दाखविण्याची भक्ती. दांभिकत्व नाही, निर्दांभिकपणा आणि निरपेक्षपणा हे 2 गुण भक्ताच्या ठिकाणी महत्वाचे सांगितले.
निरपेक्षता असली पाहिजे आणि निर्दांभिक असली पाहिजे, की त्याच्या ठिकाणी दांभिकपणा म्हणजे दाखवायची भक्ती नाही, वरी करायची भक्ती नाही, ती अंतःकरणातून परमात्म्यासाठी, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला, की परमात्म्यासाठी सगळं काय. गोपिकांचं उदाहरण दिलं, गोपाळांचं उदाहरण दिलं. रात्रंदिवस त्याला परमात्म्याशिवाय दुसरं काही आठवत नाही. आणि म्हणून त्यांच्या त्या गोपाळाच्या गोळणीच्या त्यांच्यात येऊन देव राहील, त्यांच्यात येऊन म्हणजे परमात्म्याने अवतार घेतला, त्यांच्या संग भक्तात येऊन भक्तीचे अनेक प्रकारचे, परमात्म्याचे आणि भक्ताचे दोघांचे भक्तीच्या ह्या लीला देवाने केली, की किती बघते ते की सगळं सर्वस्व आपलं विसरून परमात्म्याची झाली, सगळं आपलं विसरून देवाची झाली, परमात्म्याची झाली ही भक्ती. मग तिथं अशी भक्ती असताना महाराज म्हणतात तिथं ज्ञानाची सुद्धा गरज नाही, सगळं भक्ती आली की तिथं ज्ञान आलं, तिथं वैराग्य आलं. कारण पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. म्हणून भक्ती सगळ्यात श्रेष्ठ. आपल्याला सगळं वेगवेगळं वाटतं, भक्ती वेगळी वाटते, ज्ञान वेगळं वाटतं, वैराग्य वेगळं, सगळं वेगळं वाटतं. वेगळं नाही, भक्तीच्याच पोटात सगळं. धर्माचं आचरण वेगळं वाटतं, आहे का नाही. पण भक्ती पुढे भक्तीने धरिले हाती, हे बरोबर लक्षात घेतलं पाहिजे. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म हे. आता किती ज्ञानी जर असेल त्याला भक्ती नसेल, त्याच्या ठिकाणी भक्ती नसेल, नुसतं ज्ञान आहे, शिकून आला, काशीहून पंडित होऊन आला किंवा कुठूनही आला असेल, असलं की ब्रह्मज्ञान सांगतो, पण परमात्म्याविषयी भाव नाही, परमात्म्याविषयी श्रद्धा नाही. कशाची श्रद्धा आहे? लोकांनी मानावं, लोकांनी माझी पूजा करावी, लोकांनी मला धन द्रव्य द्यावा, असा दांभिकपणा त्याच्या ठिकाणी. म्हणजे भक्ती सांग्यान करियान तिथे त्याची ब्रह्मज्ञान, जेथे वशे धनमान तेथे ब्रह्मज्ञान असे ना, तेथे ब्रह्मज्ञान असे. आता तिथं ब्रह्मज्ञान आहे का? नाही. जिथं धन आहे, मान आहे, तिथं ब्रह्मज्ञान नाही. ब्रह्मज्ञान नसती, बडबड आहे ब्रह्मज्ञानाची, पण भक्ती नाही. काय नाही? भक्ती नाही. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. भक्तीशिवाय ज्ञान कामाचं नाही, भक्तीशिवाय वैराग्य कामाचं नाही, आणि भक्तीशिवाय धर्मही कामाचा नाही. नाही म्हणले आम्ही लय सकाळी उठून 4 वाजता आंघोळ करतो, हो ना, देवपूजा करतो, लोकांना पुन्हा सांगतो किंवा लोकांकडून पैसे जमा करीस, किती धर्माचं आचरण करीत असला, भक्ती जर नसेल, दांभिकपणा जर असेल, तर ती भक्ती काही कामाची नाही. भक्ती कामाची. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की भक्तीचं वर्म काय. भक्तीमध्ये निरपेक्षता महत्वाची, भक्तीमध्ये श्रद्धा महत्वाची, विश्वास महत्वाचा आहे, परमात्म्याचं होऊन राहणं, आणि ती भक्ती निर्दांभिक असली पाहिजे, म्हणजे तिच्यात दंभ नसला पाहिजे. हे भक्तीचं लक्षणे ते सांगतात की अशी भक्ती जर असेल तर तिथे जो श्रुती स्मृती नेनता भावे भजे भगवत पथा, त्याशी विधी निषेध बाधकता स्वप्नीही सर्वथा परमादू न घडे. काय म्हणतात महाराज?
की जे श्रुती व स्मृती याचे अर्थ जाणत नाही पण श्रद्धेने भागवत धर्माच्या मार्गाचा आश्रय करतो त्याला विधी निषेधाची बाधकता नाही. त्याच्याकडून स्वप्नात देखील कोणत्याही प्रकारे भागवत धर्माच्या अनुष्ठानात चूक होत नाही. म्हणून त्याला श्रुतीचं स्मृतीचं ज्ञान म्हणजे वेद शास्त्राचं काही ज्ञान नसतं, पण तो प्रेमानं टिकून द्या, तो प्रेमानं भजन करतो, रात्रंदिवस भजन करतो, हरिपाठ करतो, काकडा करतो, नामचिंतन करतो आणि रात्रंदिवस परमात्म्याचं अखंड ध्यान करतो. त्याला कोणता विधी निषेध करायची गरज नाही. त्याच्याकडून निषेध तर होतच नाही, निषिद्ध कर्म तर होतच नाही, पण विधीनं वागायचं सुद्धा त्याला काही गरज नाही. काही म्हणले तरी आंघोळच केली नाही आणि भजन करतो, नाही करू द्या, जे जे दृष्टी दिसे तुझ्या ध्यान जपते अशी ना. त्याला ध्यान जप करण्याची गरज नाही, कारण त्याचा अखंड जप, त्याचा काय अखंड जप आणि अखंड जप असल्यामुळं त्याने आंघोळ केली काय, गंध लावला काय, चांगले कपडे घातलेत काय, त्याने काय स्वच्छ राहिलाय का नाही राहिला असं काही नाही, त्यांनी काय उपवास धरला का, त्याला कशाचीच गरज, त्याला कोणत्याही विधीची गरज नाही. असा भगवत भक्तीचा अधिकार. आपण त्या भक्तीचं स्वरूप पाहिलं पाहिजे. आपण स्वरूप पाहत नाहीत, आपण बाह्य लक्षणं पाहतो, बाह्य लक्षणं भक्त आहे का, भक्त आहे ठरवितो, तसं नाही ठरवित आहे. त्याचा भाव किती आहे, तो भजन किती करतो, किती त्याची श्रद्धा आहे, भजनात नियमात, भजनाच्या नियमात कधी कमी पडतो का, भक्ती करण्याच्या काही काळात भक्ती त्याची काय बंद पडती का, तो टाकून देतो, असं नाही. संसारात राहून आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, संसारात राहून तो अखंड भजन करतो, परमात्म्याचा गुण राहतो. महाराज म्हणतात त्याला विधीची गरज नाही आणि निषिद्ध तर त्याच्याकडून होतच नाही, कारण तो भगवत भक्तीत इतका रममान होतो की त्याला निषिद्ध कर्म करायला वेळच भेटतो. म्हणून महाराज म्हणतात की शुद्ध सात्विक श्रद्धेसह प्रेमयुक्त भागवत धर्माचे आचरण केले असता पाप आणि पुण्य याची बाधा होऊ शकत नाही, कारण भागवत धर्माचे अनुष्ठान केवळ भगवत प्राप्तीच्या उद्देशाने होत असल्यामुळे यात विधिभंगाचा किंवा कर्मभंगाचा संभवच नसल्यामुळे पाप लागत नाही. ही भक्तीची श्रेष्ठ की देवाचं होऊन राहील, कोणत्या विधीचा त्याला बंधन होत नाही, कोणत्या कर्माचं त्याला बंधन राहत नाही. कर्मबंधने आपोआपच तू हे सकाम अनुष्ठान नसल्यामुळे पुण्यही लागत नाही, केवळ भक्ती प्रेमानेच भगवान पुरुषोत्तम सर्व काळ संतुष्ट होतात. म्हणून याच्या भक्ताच्या ठिकाणी सकाम निष्काम काहीच नाही. त्याच्या ठिकाणी सकामही, त्याच्या ठिकाणी सकाम तर भक्ती त्याची नाहीच. सकाम नाही, निष्काम नाही, म्हणजे निष्काम भक्त म्हणजे तो केवळ भगवंताचा होऊन गेला. म्हणून त्याच्या ठिकाणी सकाम निष्काम काही कर्माचा काही लेपच नाही, काय नाही, कर्म त्याला लागतच नाही. तो जो क्रियामान करतो, कर्म 3 प्रकारचं सांगितलेलं आहे का नाही, क्रियामान, संचित आणि प्रारब्ध. मग भक्ता काय संचित क्रियामान, भक्ता प्रारब्ध क्रियामान, भक्ता संचित नाही की भक्ताला हे तिन्ही कर्म बाधा करीत नाही. 3 कर्म कोणते कोणते, क्रियामान, संचित आणि प्रारब्ध. क्रियामान म्हणजे आपण जो नित्य कर्म करतो, आता चालू आहे की नाही, हे दिवसभर आपण केलेलं कर्म म्हणजे सारखं करणं आता जे चालू आहे याला क्रियमान म्हणायचं. याला काय म्हणायचं, क्रिया. आणि हे क्रियमान केलेलं
या मनुष्य देहात केलेलं हे क्रियामान संचिताच्या पेटी कुठं पडतं? संचिताच्या पेटी. जसं आपण पैसे नाही का काम करून पैसे जमा करतो, कुठं ठेवतो? बँकेत ठेवतो किंवा एखाद्या तिजोरीत ठेवतो, जमा करून. तसं हे केलेलं कर्म, हे क्रियामान संचितात जाऊन कुठं जाऊन पडतं? संचिताच्या पेटीत जाऊन पडतं. आणि हे संचिताची पेटी, हे मनुष्य देह संपला की ही संचिताची पेटी पुढच्या जन्मात प्रारब्ध रूपानं भोगायला येते. कशाच्या रूपानं? प्रारब्धाच्या रूपानं. हेच कर्म जे केलेलं क्रियामान ते संचित होऊन राहतं आणि ते संचित पुढं प्रारब्ध रूपानं भोगायला येत. आणि म्हणून प्रारब्ध भोगायला येतं. त्यामुळं सगळी माणसं काय सारखी आहेत का? नाही. कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणाला घर नाही, कोणाला बंगला आहे, कोणी फुटपाथवर राहतंय, आहे का नाही? कोणाला रोग आहे, कोणी निरोगी आहेत, कोणी सदृढ आहेत, कोणी बलवान आहेत, कोणाकडं 2 कोटीची गाडी आहे पण गाडीतच बसता येत नाही, कोणाला गाडी नाही पण दणदण रस्त्याने उड्या मारीत पळतो. हे काय? हे प्रारब्ध. हे काय? प्रारब्ध आहे. प्रारब्धानुसार आता आपण पहिल्या मागच्या जन्मातलं प्रारब्ध भोगायला घेतलेलं आहे. त्याच्यामुळं आता त्या भोगाप्रमाणे आपलं जीवन चालतं, आहे का नाही? आणि म्हणून हा जो संसार आहे, हा प्रपंच आहे, हा प्रारब्धाचा आहे. कशाचा आहे? प्रारब्धाचा आहे. काही लोक श्रीमंत आहेत, काही गरीब आहेत. पण त्या गरिबाने विचार करावा मी काऊन देवा श्रीमंत नाही नसन, किंवा प्रयत्न करते श्रीमंत रात्रंदिवस. काही खोटे नाटे धंदे करून पाहिजे पण पैसा कमवायची इच्छा आहे का नाही? काही लोक आहे ना. पण जेवढं प्रारब्धात आहे तेवढंच भेट. तुम्ही चोऱ्या करा, कष्ट करा, काहीही करा, जेवढं प्रारब्धात आहे तेवढं भेटल्याशिवाय राहत. आणि काही न करता एखादा बसून राहिला तरी तितकंच भेट. किती भेटत? तितकंच. त्याच्या प्रारब्धात जेवढं आहे तेवढं. म्हणून प्रपंचात प्रयत्न करूच नाही. प्रपंचात प्रयत्न करूच नाही तर तुम्ही पुन्हा म्हणता महाराज तुमचं ऐकून वाट लागेल आमची. तसं नाही. हे खरं आहे. प्रपंच हा प्रारब्धाचा आहे का नाही? शरीर हे सगळं प्रारब्धाचं आहे. हे सगळा प्रपंच म्हणजे प्रारब्धाचा आहे. तुम्हाला जे जे काही भेटलं हे प्रारब्धाला भेटलेलं आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्ध. हे सगळं प्रारब्धामुळं आपलं जीवन प्रारब्धावर चालू असतं. पण मनुष्य देह मिळालाय आणि या मनुष्य देहात परमात्म प्राप्तीचं साधन आहे. परमात्म प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. म्हणून परमार्थ प्रयत्न आधीने परमार्थ प्रारब्धावर नाही सोडला पाहिजे. नाही तर आपण चला प्रवचनाला म्हणलं की आमच्या नशिबात हे आता जायचंय तारे धरायला गावाला पाणी द्यायला, आपण जर म्हणलं तर कधीच नाही भेटणार. ऐकायला भेटणार नाही भेटणार. ऐकण्यासाठी प्रयत्नच केले पाहिजे. परमार्थ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नानं परमार्थ होतो आणि प्रारब्धानं संसार होतो. म्हणून हे आपण प्रारब्ध भोगायला घेतले. आता त्या प्रारब्धानं भोगतो. पण पुन्हा आता मनुष्य देहात आलेलो आहेत म्हणल्यावर कर्म होतच का नाही? असं आपलं क्रियामान चालू आहे का नाही? क्रियमान चालू आहे आणि या क्रियमानाचं संचित होणार आणि प्रारब्ध पुन्हा होणार पुढे 84 दक्षिणेत भोगायला. पण जर आपण देवाची परमात्म्याचे भक्त झालो तर मग प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही. भक्ताला मात्र हे नाही. भक्ताला हे प्रारब्ध नाही, संचित नाही, क्रियामान नाही. कारण तो जो करतो हे कर्म करतो त्याची जी दिनचर्या आहे दिवसभर तो कर्म करतो पण भगवंताचं स्मरण करीत करीत करतो.
भगवंताचं स्मरण करीत करतो, किंवा आता पुढच्या श्लोकात आपल्याला ऐकायचं की सगळं भगवंताला अर्पण करून हे सगळं काही करतो, तर हे परमात्म्याच आहे. कोणाच आहे? देव परमात्म्याच आहे. आणि करतो बी परमात्म्याचं चिंतन, माझं म्हणून काहीच करीत, आणि म्हणून त्याला क्रियमान होत नाही. त्याने किती कर्म करीत राहिला रात्रंदिवस, कारण शरीर म्हणलं की कर्म तर होणारच. शरीर म्हणलं की कर्म आलंच. शरीराच्या संबंधाने शरीर म्हणलं की कर्म रात्रंदिवस. प्रवचनात बसलं तर माणूस गपचीप बसतं का? बोट चाळीत बसतं का? सगळ्या इंद्रियाला सवय, कर्म इंद्रिय ते गपचीप बसतील. कर्माची इतकी सवय झालेली आहे की कर्म हे चालूच राहत, चालूच राहत. पण परमात्म्याचा भक्त जर झाला, देवाचा भक्त झाला की तो भक्त भक्तीत अखंड रत होऊन राहतो. मग सगळं काही करणं हे त्याच परमात्म्याच्या चिंतनात करणं, परमात्म्याच्या चिंतनात करणे. भक्ती करीत 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 सगळं कर्म त्याच होत असतं, म्हणून ते सगळं कर्म ते परमात्म्याला अर्पण. गेल्या प्रवचनात बघितलं ना आपण की ही अर्पण भक्ती, ही सगळं काही परमात्म्याला अर्पण केलं पाहिजे. आपलं काहीच नाही, सगळं परमात्म्याच आहे आणि त्याला अर्पण केलं पाहिजे. हे त्याला एक गोष्ट सांगतोय. पंढरपुरामध्ये एक माऊली झाडझूड करीत, झाडझूड करायची. पण तिला एका महात्म्याच्या प्रवचनातून म्हणा, कीर्तनातून म्हणा, तिनं श्रवण केलेलं, आणि त्या श्रवणात ती परमात्म्याला सगळं अर्पण केलं. कोणतंही कर्म केलं तरी परमात्म्याला अर्पण केलं पाहिजे. म्हणून कोणतं कर्म करीत असताना कृष्ण अर्पण म्हणलं पाहिजे. काय म्हणलं पाहिजे? कृष्ण अर्पण. आपण आपल्याला बाबा सांगतात का नाही आपले की पहिला घास घेताना कृष्ण अर्पण, आंघोळीला पहिला तांबे अंगावर घेताना कृष्ण अर्पण म्हणायचं. हे सगळं परमात्म्याला अर्पण. जे जे आपण करतो ते देवाचं नामस्मरण करीत केलं पाहिजे, नामस्मरण करीत केलं पाहिजे. कृष्णार्पण म्हणून पहिला घास घातला की ते अन्न सगळं शुद्ध होतं. ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्मार्पण, आहे की नाही? गीतेमध्ये सांगितलं की ते परमात्म्याला अर्पण, परमात्माची. ती माऊली झाडझूड करायची, पण एक दिवस तिची अशी तपश्चर्या झाली की ती कृष्णार्पण म्हणायची. प्रत्येक झाडूला कृष्णार्पण कृष्णार्पण कृष्णार्पण. काही काम करीत असते, केर भरीत असते तरी बी कृष्णार्पण. पांडुरंगाच्या मंदिरात राहायची, दररोज साफसफाई, भगवंताचं चिंतन करीत ती काम करायची, चिंतनात मग्न असायची. एक दिवस असं तप झालं ते की तिनं इकडं सकाळी सकाळी कचरा झाडायला सुरुवात केली, कृष्णार्पण कृष्णार्पण. आणि तिकडं पांडुरंगाला पंचामृतानं स्नान चालू होतं, आणि इकडून झाडून कचरा वाटला. कृष्णार्पण म्हणलं की कचरा उडायचा की पांडुरंगाच्या अंगावर, कचरा उडायचा की. आता ते पुजारी सगळे पाहिलेत की आपण एवढी स्नान घालवलं, पण कचरा कुठून आला? देवाच्या अंगावर पडायला कचरा आला. हे वरचीवर पाण्याने आंघोळ घाली, पण पुन्हा येणं तिथं चालूच झालं. कृष्णार्पण म्हणले, झाडायचं की लगेच ते झाडलेलं जेवढं फड्याच्या पुढं आलं तेवढं लगेच मुक्त पांडुरंग त्याच्या अंगावर. सगळे थक्क झाले, काय करावं, कुठून कचरा आला. सगळे इकून तिकून चर्चा सुरू झाली आणि बघायला सुरुवात केली. आई साहेब झाडू मारित होते. पाहिलं त्याचं की त्याच्या झाडूचा कचरा उडायला आणि ते
तिकडे पांडुरंगाच्या आणि मग बघितलं त्याचा झाडू बंद केला तेव्हा तो कचरा कशाच ते की भक्तीच तप की भक्ती अशी की समर्पण भक्ती म्हणजे परमात्म्याला सगळं अर्पण केलं की परमात्मा तो सगळं आपल्या स्वाधीन करून घेतो. जे जे भक्तानं दिलं ते ते घेतो आपलं करून. त्याला इतकी आवड आहे आणि म्हणून हे सगळं परमात्म्याचं आहे. आणि जो सगळं परमात्म्याला अर्पण करतो फलम पत्रम पुष्पम तोयम यो मे समे प्रिय. तुम्ही एक पान उचलून जरी परमात्म्यात पुढे व्हायचं आहे का नाही तर तो आपलं अर्पण करून घेतो. पाणी वाहा फूल वाहा आहे का नाही काही वाहा पण प्रेमानं वाहा भक्तीनं वाहा आवडीनं. लय पैसे झाले म्हणून इथंच घेऊन वाहून वाटाडपणा केला तर ते नाही. चालता चालता हृदय भरून आलं काही जरी जवळ नसलं पण त्याला पाहून हृदय भरून आलं तिथं चालता चालता तुळशी जवळ सगळ्या मंदिरात पडलेले असते तिथलच एक उचलायचं आणि त्याच्या चरणात तिथलच उचलायचं त्याच्या चरणात. इकत घेऊन वा म्हणतो नाही नाही तसं काय फक्त भाव पाहिजे प्रेम पाहिजे. त्या प्रेमानं कुठलंही उचल आणि त्याला अर्पण करा तो स्वीकारतो. असा भक्तीचा अधिकार आणि असा जो भक्त आहे त्याला विधी निषेध त्याला हे क्रियमान होत नाही. मग तोच एखादं त्याच्याकडून चूक वागण्यात आलं तरी ते क्रियमान होत त्याच्याकडून निषिद्ध कर्म हो का विहित कर्म कोणतंही कर्म झालं तरी तो भानावर नसतो. तो नामस्मरण करीत राहतो तो भक्ती करीत राहतो. चुकलं जरी असलं तो रागानं एखाद्या दिवस बोलण्यात आला असेल किंवा त्याच्या पायाने किडा मुंगी मेली किंवा एखादा कोणाला काही त्याच्याकडून एखादी व्यवहारात गलती झाली तरी पण तो जाणून बुजून झाली असली तरी पण तो करणार नाही. आणि तो भक्तीत रत असलेला असतो. सदा नाम चिंतनात भगवंताच्या प्रेमात अखंड असतो. आणि असा अखंड असलेला भक्त त्याला क्रियमान होत नाही. आणि क्रियमानच नाही तर मग संचित कुठून होईल. त्या संचिताच्या पेटीत काय पडत. संचिताची पेटी त्याची रिकामी राहते. कशी राहते रिकामी. कारण क्रियमान झालंच नाही तर संचिताच्या पेटीत काय पडत. संचित रिकाम राहत. मग संचिताची पेटीच रिकामी आहे तर पुढं प्रारब्ध होऊन याला संचितातच काही नाही तर प्रारब्ध कसं होईल. आणि मग प्रारब्धच नाही म्हणल्यावर जन्म कुठून भेटत नाही. जन्म घ्यायला काय लागतं प्रारब्ध लागत आहे का नाही. कर्माच्या वासना लागतात. केलेल्या कर्माच्या काय असतात वासना. एक एक वासना एका कर्माची एक एक वासना जन्म धरीत असते. पण ह्या भक्तांनी केलेलं कर्म क्रियामान झालंच नाही. काय झालं नाही झालंच नाही ते होतच नाही. आणि मग संचितात ते जात संचितच नाहीच तर संचितात पडत आणि मग संचितात नाही तर प्रारब्धात सुद्धा काहीच नाही. मग प्रारब्धात काही नाही तर मग आता जन्म कुठून भेटत. कारण जन्म घ्यायला काय लागतं प्रारब्ध कर्म लागतं आणि ते प्रारब्ध कर्म भोगायला जन्म लागतो. प्रारब्ध कर्मामुळे जन्म लागतो भोगायला शरीर लागतं. आता प्रारब्धच नाही म्हणल्यावर शरीर कुठून भेटणार. मग शरीर नाही म्हणजे जन्म नाही. मग जन्मच नाही तर मग शरीर नाही आहे का नाही. शरीर नाही म्हणल्यावर दुःख नाही. शरीर नाही म्हणल्यावर काय नाही दुःखच नाही. मग आहे का त्याला जन्म नाही म्हणल्यावर दुःख नाही. त्याच्या ठिकाणी दुःख राहत नाही. ही भक्तीची श्रेष्ठता आहे. अशा प्रकारची भक्ती ही परमात्म्याला आवडते. म्हणून भक्तीत दांभिकपणा नसतो. भक्ती ही दांभिकपणानंच तेवढंच देवाला आवडत नाही. अहंकार देवाला आवडत नाही. नाहीतर
काही काही माणसांनी आयुष्य दिलं, काही काही माणसांनी परमार्थ करण्यात. कशा परमार्थात आयुष्य दिलं, आयुष्यभर परमार्थ केला, पण सुख मात्र झालं नाही. किंवा मी सुखी झालो असं त्याच्या मुखातून कधी येत नाही. हा जन्म माझा सार्थकी लागला असं सुद्धा वाटत नाही. पुन्हा दुःखाने राडल्याला दिसतो. मग भक्ती कशी केली याच्याकडे पाहायला पाहिजे. अहंकार धरून जर केली, माझ्यासारखा भक्त आहे का कोणी? मी सकाळी उठतो, काकडा बी करतो मीच, संध्याकाळी हरिपाठाला बी जातो मीच, तुम्ही त्या टायमाला येता. अरे पण करतो तर सांगू नको ना कोणाला सांगू नको, करीत राह, तुझं तुलाच कामी येणार, दुसऱ्याला बाकीच सांग, पण भक्तीतलं काही सांगायचं नाही. कारण भक्ती ही आपल्यासाठीच असते आणि परमात्म्यासाठी असते. देव आपला आहे, देव माझा आहे, मी देवाचा आहे. आपण केलेली भक्ती परमात्म्यासाठी, लोकांना सांगायला आणि मग लोकांपुढे जर वर्णन केलं ते केल्याचं, तर ते देवाला आवडत नाही. त्याला अहंकार म्हणतात. त्याला काय म्हणते? अहंकार. केलं तर मग सांगायचं नाही. आपण कोणतं जरी आपण मंदिरातलं काही काम केलं, सप्त्यातलं काही केलं तर करावं, आहे का नाही? काही काही माणसं बघा, भाविक माणसं असतात, सप्त्यात आलेल्या वारकऱ्याला जीव घालते, आंघोळी घालते, त्याच्या पुढं पुढं करते आणि सगळी सेवा करते, रात्रंदिवस झटते. पण सांगतेत का कधी मी इतका दमलो, मी असं केलं, त्या तसं केलं? नाही. सेवा करावं पण सांगू नाही. किंवा सेवेचे कष्ट झाले म्हणून असं दुःख दाखवू नये, किंवा असं शिनलो म्हणून दाखवू नाही. भक्तीत पुढे शिन येत असतो का? नाही, शिन येत नसतो. उल्हास असतो. काय असतो? उल्हास असतो. म्हणून भक्ती करताना शिनलं नाही पाहिजे. शिनत तो नसतोच खरा भक्त नाही, पण आपण शिनलेपणा दाखवतो की मी केलंय, इतकं करून करून दमलो, तुम्हाला दिसत नाही का, असं जर म्हणतो ते केलेलं व्यर्थ जाईल. म्हणून भक्ती ही परमात्म्यासाठी. कोणासाठी? परमात्म्यासाठी करायची. परमात्म्याचा भक्त आहे म्हणून आपली भक्ती त्याला प्राप्त झाली पाहिजे, त्याला म्हणजे आपली अर्पण झाली पाहिजे, त्याला पोहोचली पाहिजे. त्याला पोहोचलो आपलं कल्याण. काय कल्याण? मग आपल्या कल्याणासाठी का कशासाठी? आपल्या कल्याणासाठी. म्हणून भक्तीत दांभिकपणा कधी नसला पाहिजे, कधीच दाखवायचं मी प्रवचन करतो असं कधी म्हणू नये, कोणाला सांगू नाही. प्रवचन करतो मी नाही करणार, तो करून घेतो, हे त्याच आणि त्याच्यासाठी करायचं. कोणाचं करायचं? त्याचं वर्णन करायचं, त्याचं बोलायचं, त्याच्याबद्दलच बोलायचं झालं तर त्याच्याबद्दलच बोलायचं. हे त्याच्याबद्दल बोलणं, त्याचं बोलणं आणि त्याला प्राप्त झालं पाहिजे. म्हणून अहंकार धरून नाही, अजिबात अहंकार होऊ देऊ नये. हाच अहंकार काय? हा दांभिकपणाचाच अहंकार आहे, दुसरा अहंकार नाही. आणि हाच अहंकार दुःखाला कारण आहे. हा अनेक दुःखाला कारण. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की आपलं चुकतंय कुठं भक्ती करताना. या चुका जर ध्यानात धरल्या, सुधारल्या, तर आपण नीट आणि साधू संतांच्या संगतीत आल्यावर याच सुधारणा होत असतात. काय सगळेच जण भक्त नाहीत? सगळे भक्त आहेत, पण कुठंतरी थोडीफार चूक होती का काय, ती दुरुस्त आपल्याला कोणाकडून करावं लागतं? ज्ञानेश्वर महाराजाकडून, एकनाथ महाराजाकडून, तुकाराम महाराजाकडून, हे सगळ्या संतांनी आपल्याला सगळं आपल्यासाठी पायवाट करून ठेवलेली, सोपी. काय तुका म्हणे सोपी केली पायवाट, सोपी पायवाट केली. स्वल्प वाटे चला जाऊ, वाची गाऊ विठ्ठल. हे सोपा मार्ग संतांनी करून ठेवला. त्याच्यात कोणतेही अडथळे आले तर ते
कशी दूर करायची हे मी सांग. भागलिया मज वाहतील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख. की आपण भक्ती करीत असताना भक्तीत थकलो, भागलो, शिंगलो, तर त्यांचं एखादं वाक्य जरी ऐकलं तो भाग शिन जातो. भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. भक्तीत शीन कधी येत नसतो. भक्ती जर प्रेमानं केली तर भक्ती कुठं शीन असतो? नाही, नाम शीन नसतो. आणि तीच भक्ती करी. भक्ती करीत असताना कुठं आपली चूक होती ही पावलोपावली आपण लक्षात घेतली पाहिजे. पावलोपावली लक्षात घेतली पाहिजे. देवाला हेच आवडत. देवाला फक्त निर्दंब भक्ती आवडते, निरपेक्ष भक्ती आवडते. कशाचीच इच्छा करू नये. भक्ती करीत असताना कशाची इच्छाच करू नये. आणि दांभिकपणा कधी करू नाही. म्हणजे हे दांभिकपणा हा अहंकार आहे. आणि कशाची इच्छा करणं हा हे अहंकार. इच्छा कशाचीच करता, इच्छा परमात्म्याचीच करायची. तोच आवडला पाहिजे. जागृतीत तोच, स्वप्नातही तोच आला पाहिजे. आणि सुसुप्तीत झोपलो तरी बी त्याचं ध्यान वाटलं पाहिजे की त्याच्यासोबत मी गप्पा आणत होतो, असं त्याच्याशीच बोलत होतो असं वाटतं. अशी भक्ती ज्याची असन त्याला, अशा भक्ताला महाराज म्हणाले की त्याला विधी, निषेध, धर्म हे काहीही लागत नाही. तो कसाही असो, त्याच्याकडे पाहायचं नाही. त्याचा भाव काय म्हणते चोखवारा, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. हे का नाही? चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. चोखा वेडा वाकडा आहे म्हटले देवा. कसा आहे? हो, अस्पृश्य जातीत जन्माला घातलं, पण त्याचा भाव नाही तसा. आहे का नाही? त्याला कोणी शिवीत नाही, त्याचा विटाळ करते, पण त्याच्या भावाचा, त्याचा भाव किती शुद्ध आहे. देव त्याच्या भावाचा विटाळ करीन नाही. जवळ घेतला का? जवळ घेतला. भाव शुद्ध. त्याचा ऊस किती वाकडा तिकडा असो, पण त्याच्यातला रस वाकडा आहे नाही. रस सर्वांगी गोड आहे का नाही? असा शुद्ध भाव असला पाहिजे. असा शुद्ध भाव, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला परमात्मा. म्हणून महाराज इथं म्हणतात की श्रुतीचे डोळे नसल्यामुळे ज्यांना अंधत्व असलेले असते ते भावबळ व प्रेम योगाने हरिभजन अखंड करीत असता अडथळत नाही व पडतही नाही. त्यांना माझी प्राप्ती होते. ज्याला वेदाचं ज्ञान नसल, काही शास्त्राचं नसल, पण अखंड नामस्मरण करतो, त्याची अखंड भक्ती परमात्म्याची, अहंकार पंथा धरीत नाही, अशा भक्ताला मी सहज प्राप्त होतो. त्याला कोणत्याही प्रकारची साधना करण्याची गरज नाही. म्हणले त्याला संस्कृत वाचविता येत नाही, त्याला संस्कृत येत नाही, त्याला ज्ञानेश्वरी वाचविता येत नाही, त्याला शिक्षणच नाही. त्याला वाचिता येत नाही. भक्ती करायला काय शिक्षण लागतं? नाही. अंतःकरणात श्रद्धा असायला काय शिक्षण लागतं का? नाही. सगळ्याचा अधिकार. अंतःकरणात भाव सगळ्याचा आहे. आणि तो शुद्ध भाव असला पाहिजे. देवाला एवढंच पाहिजे. कसा पाहिजे? शुद्ध भाव. नट खट यावे शुद्ध होऊन यावे. नट किती असले, वाईट असले, काही असले, पण भाव शुद्ध जर असला, त्याचा भाव शुद्ध झाला की तो परमात्म्याला प्राप्तच होतो. परमात्मा त्याला जवळ घेतो. अशा प्रकारचं महाराज सांगाले. हा भागवत धर्म सांगताना त्याचप्रमाणे भक्त प्रेमयुक्त भजन करतो, त्या भजनाबरोबर भगवान देखील फुटतो व त्या भक्ताबरोबर स्वानंदयुक्त होऊन चालू लागतो. स्वतः त्या भक्ताचा पदोपदी सांभाळ, देव त्याचा पावलोपावली सांभाळ. काय? मागे पुढे उभा आहे सांभाळी, आली आगाज निवार आहे.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणच देव किती की परमात्मा एकदा परमात्म्याच्या ठिकाणी भाव शुद्ध झाला परमात्मा त्याच्या दूर माग त्याच्या सानिध्यात राहा अखंड त्याच्या जवळ राहा त्याच्या जवळून बाजूला जात नाही म्हणून भागवत धर्माच्या अखंड अनुष्ठानात पाप पुण्य घडण्याला अवसरच मिळत नाही किंवा पाप पुण्य घडली तरी त्याचा लेप लागत नाही कारण अमुक कर्मापासून अमुक फळ मिळालेच पाहिजे अशी कर्माला ज्याची नियमित आज्ञा आहे तो पुरुषोत्तम भजनात असतो अशा भागवत धर्माने संतुष्ट झालेला स्वानंद कंद गोविंद भक्ताच्या साधना मार्गात सहप्रवासी होऊन त्याच्या बरोबर जेथे चालतो त्याचा योगक्षेम वाहतो त्याला विघ्नापासून पापापासून फलभ्रष्टतेपासून त्याला पदोपदी सांभाळतो त्याला वाया जाऊ देत नाही सगळं त्याचा परमात्मा सगळं काय करतो परमात्माच आणि म्हणून त्याला पाप त्याच्यातून होतच नाही पुण्य त्याला करायची गरज नाही त्याला पुण्याची इच्छा बी नाही कारण परमात्म्याची भक्ती नाही आणि सगळ्या परमात्म्यावर सगळा भार कोणावर घालून या भार राहिलो निश्चित निर्विले शक्ती विठोबाशी सगळा भार देवावर घातला जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे तूप आहे संचिताची त्याच्यामध्ये त्या भागात सुद्धा सांगितलं आहे की जसं असन तसं राव परमात्म्यावर सगळा भार टाकू राज अशी परमात्म्याची भक्तीत विसरलं पाहिजे देहभाव विसरला पाहिजे नाही सगळंच विसरलं पाहिजे भक्ती पुढं काय विसरलं पाहिजे विसरलं पाहिजे त्याला विसर गोळा म्हणलं तरी चालत कशामुळे विसरला देवाच्या भक्तीच्या नादात विसर चोखोबारायाची कथा आपण ऐकलेली चोखोबाराय त्यांची पत्नी बाळंतीण होण्याच दिवस जवळ आले होते आणि म्हणून कोणी नव्हतं घरी म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या बहिणीला म्हणजे माझ्या नंदाला घेऊन येऊ म्हणून चोखोबाराय आपल्या बहिणीला आणायला गेली कशासाठी आपल्या बायकोचं बाळापण करायसाठी निघाली रस्त्याने आणि रस्त्याने निघाली तिकून दिंडी आली आणि ती दिंडी पंढरपूरला चालली एकादशीची दिंडी आली आणि ती पंढरपूरकडे दिंडी चालली होती तर त्या भाजनाच्या नादात ते बी दिंडीत गेले आणि भाजनाच्या नादात त्या दिंडीत तशीच नादात भाजनाच्या नादात पंढरपूरला गेली आता बायकोची डिलिव्हरी जवळ आली सांज सकाळचे दिवस भरलेले होते 1-2 दिवसात आणि म्हणून जाऊन आणायचं होतं बहिणीला त्यांच्या पण हे गेली भाजनाच्या नादात दिंडी पंढरपूरला त्याला आठवणच नाही राहील आपण कोणत्या कामाला आलो तर चाललो कुंकड करायलो काय हे काही ध्यान राहिलं नाही आणि इकडे बाळंतीण होण्याची वेळ आली आता देवाला प्रश्न पडला की आता माझा भक्त तर माझ्या भक्तीत रमून गेलाय आता त्याची भक्ती बी देवाला आवडती आणि आता त्याच्यावरली त्याची जबाबदारी कोण सांभाळेल तर तो सांभाळतो आणि म्हणून तो झाला चोखोबाची बहीण झाला सारंग चोखोबाची बहीण झाला गथुडं बांधलं आपलं एक लगेच चोखोबाच्या घरी हे की नाही दार उघड वाजविलं वहिनी दार उघडा पाहते वहिनी तर बरी बाई आणि मग आल्या हे की नाही चोखोबा राखूनकड गेली पंढरपूरला गेली भक्तीत दिंडीत नाचायलेत भाजनाचा आनंद घ्यायलेत देवाच्या भाजनात सगळं विसरून गेली
सगळं विसरून गेल्यावर परमात्म्याने जबाबदारी घेतली. परमात्मा चोखोबाची बहीण झाली, घरी आली, बाळंपण केलं आणि मग दिंडी वापस फिरली. चोखोबाराय वापस फिरले आणि वापस फिरले. मग जवळजवळ ध्यान आल्यावर ध्यानावर आली की आपण आपल्या बहिणीला आणायला चाललो होतो ना, कुकडा भाजनाच्या नादात पंढरपुरातच राहील. आणि मग पुन्हा विचार केला की बहिणीला आणायला जाऊ. आता बहिणीला आणायला गेले तर पुन्हा बहीण म्हणती दादा तू ज्ञाना आता आला का चला आले पुन्हा परत. तर देव निघून गेले. देव निघून गेले. देऊन पाहते तर घरी मग त्यांच्या पत्नीला सांगितले सगळ्या तुम्हाला कथा माहिती की परमात्मा चोखोबाची बहीण होऊन आला. एवढा भक्तीचा अधिकार आहे की भक्ताचे नीच काम न सांगता तरी सर्व काम हा भक्तीचा अधिकार आहे. भक्तीत विसरून जातो. आणि मग अशा भक्ताची जिम्मेदारी भगवंत घेतो. आपण सगळे टिपणं टापणं लावून भक्ती करतो आहे का नाही. लय असं एखादं महत्वाचं काम आलं की नाही जमत आहे का नाही. जमत आता अशाने आपल्याला देव भेटणार नाही का. पण आता असं असल्यावर कसं काय भेटत नाही भेटणार ना. आपण भारत नाही काय. आणि मग हे अशी या ठिकाणी अशी शुद्ध भक्ती असली पाहिजे की विसरून गेलं पाहिजे. परमात्म्याच्या भक्तीत विसरून गेलं पाहिजे. आणि मग असं विसरून गेलेला भक्त तर त्याला कुठून पाप लागणार, त्याला कुठून त्याच्याकडून खूप पाप होणार, पुण्य होणार. त्याच्या ठिकाणी पाप पुण्य होत नाही. महाराज सांगतात की भक्ताला प्रमादाची बाधा होत नाही, म्हणजे विषयाची बाधा होत नाही. अखंड भाजनात असलेला भक्त पाप करू शकत नाही. कारण तो अखंड भाजनात असतो. त्याला कुठं पाप त्याची दृष्टीच नसते. पाप होण्याचा प्रश्न नाहीच. त्याला पाप करण्यास सवडच मिळत. कदाचित प्रमादाने पाप घडलेच तर देहावर अहंभाव नसल्यामुळे व कर्तृत्व अहंकार नसल्यामुळे पापाचा लेप लागतो. काय म्हणले की कदाचित प्रमादाने पाप घडलेच. एखादा विषय समोर आला त्या विषयाने पाप घडलंच तरी पण त्याचा कर्तृत्व भाव अंगावर म्हणजे नसल्यामुळे पापाचा लेप लागत नाही. आणि देहावर नसल्यामुळं, देहाचा अहंकार नसल्यामुळं कर्म त्याला लागत नाही, बाधा होत नाही. भगवान त्याच्या पापाचा नाश करून त्याला पाप मुक्त करतो. ज्याप्रमाणे सार्वभौम राजाच्या मुलाला राजवाड्यात जेविका स्वामीच्या बाळा अवरोधू न करवे द्वारपाळा, देवी भागवत धर्म भजन शिळा कर्मगळा बांधून शिके. की एखादा राजाचा मुलगा आहे आणि त्या राजाच्या मुलाला राजवाड्यातून जाण्याला कुणी अडवित नाही, राजवाड्यात मधात जायला बाहेर जायला कुणी अडवित नाही, आणि राजवाड्यात जायला सुद्धा कुणी द्वारपाल अडवितच त्याला नाही, त्याला कोणीच अडवित. तस भक्ताला, भगवत भक्ताला कर्म कधी बंधन करीत नाही. त्याला कर्माचं बंधन होतच. म्हणून त्याच्या ठिकाणी क्रियमान होत नाही, संचित होत नाही आणि मग प्रारब्ध होत नाही. म्हणून त्याला जन्म सुद्धा नाही. कारण तो भगवंत स्वरूप होऊन जातो. अशी भक्ती चिंतने तद्रूप अखंड चिंतन करतो आणि भगवत स्वरूप होतो. हा भक्तीचा अधिकार आहे. याच्यासाठी म्हणले त्याला कोणतं ज्ञान, त्याला काय ग्रंथाचा अभ्यास हे ते लागतं असं आहे का काही नाही, काहीच लागत नाही. म्हणजे त्याला श्रुतीचा काही तर सांगितलं की जो श्रुती स्मृती नेनता भावे भजी भगवत पठा. त्याला श्रुती स्मृतीचं काही ज्ञान लागत नाही. अशा प्रकारचं सांगायला लागले. भागवत धर्माच्या दीर्घकाल निरंतर आणि श्रद्धायुक्त अनुष्ठानाने कर्माला नास्तिकपणामुळे नव्हे तर
वेळेचा अवकाश न मिळाल्यामुळं कर्म करण्याची जशी राहून जाते तसा तसा पुरुषोत्तम सुखावतो. प्रेमळ भक्तांना कर्म प्रतिबंध करते. हा त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं काय होत नाही की कर्म लागत नाही आणि म्हणून तो निष्कर्म योगी होतो. महाराज सांगतात की कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्म वा शुद्ध स्वभाव करोति यत् सकलम परस्मै नारायणेति समर्पित, की सगळं परमात्म्याला अर्पण करतो. सकाम असो अथवा निष्काम असो, यज्ञ यागादी वैदिक कर्म असो अथवा लौकिक देह निर्वाह आदी कर्म असो किंवा ब्रह्मादिकाचे स्वाभाविक कर्म असो, ते सर्व भगवंताला अर्पण करावे यालाच भागवत धर्म म्हणतात. म्हणून सगळं कर्म जे जे आपण करतो ते ते भगवंताला अर्पण करावा याला भागवत धर्म. असा भागवत धर्म कवी नारायण जनक राजाला सांगतो. हा भागवत धर्म हा भक्तीचा मार्ग आहे आणि ही भक्ती अत्यंत सोपी, अवघड नाही. फक्त भक्तीचे जे वर्म आहेत ते ध्यानात घेतले पाहिजे. काय घेतले पाहिजे? वर्म ध्यानात. चुकली या वर्म फेरा पडी. वर्म जर चुकलं फेरा किती सुगरण असू द्या, पण तिच्याकडून एखादं वर्म चुकलं की सगळी भाजी खराब होऊन जाईल का नाही, सो बिघडून का नाही बिघडती. तसं भक्ती किती करतो पण वर्म चुकून जर करीत असला तर ती भक्ती होईल कशी? सगळं परमात्म्याच आहे आणि परमात्म्यालाच अर्पण केलं पाहिजे. याला भगवत भक्ती म्हणते, याला भागवत धर्म म्हणते. अशा प्रकारचं सांगायला लागलेले की भक्ताला स्वधर्म कर्म बाधू शकत नाही. हे राजा, की त्याच्या कारणाचे रहस्य तुला सांगतो आहे की भक्ताच्या मनात अमर्याद आत्मज्ञानाने पुरुषोत्तम परमात्मा अभेदाने प्रगट झालेला असतो. देहातील आत्मा तो जगातील परमात्मा आहे असा अभेदाने साक्षात्कार झालेला असतो. म्हणून त्याला कशाचाच भान राहत नाही, तो सगळा विसरून जातो एका परमात्म्या. आणि मग परमात्मा एक ही आणि तो त्याच्या हृदयात म्हणजे आता त्याला आत्मज्ञान कोणतं लागतं की त्याची सगळी निष्ठा त्या परमात्म्यावर आहे. तोच परमात्मा एक आत्मज्ञानी जरी असले तर ते सुद्धा त्या परमात्म्याचं ध्यान करते. तर भक्त सुद्धा काय करतो? त्याचं ध्यान करतो. उलट भक्ताची एवढी निष्ठा असते की तो भानावर राहतो, आहे का नाही? नशेत आलेला माणूस त्याला जसं कोणताच काही व्यवहार ध्यानात राहत नाही तसं यालाही कोणतंच ध्यान राहत नाही. एवढी भगवंताच्या भक्तीची नशा असती की त्या भक्ती पुढं त्याला काहीच आठवत नाही आणि म्हणून त्याला आत्मज्ञान हेच त्याला आत्मज्ञान आपोआप होतं. त्याला सहजच परमात्मा भक्ताला स्वधर्म कर्म बाधू शकत नाही. म्हणून आत्मज्ञानाने पुरुषोत्तम परमात्मा अभेदाने प्रगट झालेला असतो. त्याच्या ठिकाणी देहातील आत्मा तो जगातील परमात्मा आहे असा अभेदाने साक्षात्कार झालेला असतो. अध्यस्त पदार्थाचा नाश अधिष्ठान रूप असतो. म्हणून भक्ताचे सर्व संकल्प आणि विकल्प भगवत रूप झालेले असतात. सगळं अधिष्ठान परमात्मा आहे आणि सगळा प्रपंच त्याच्यावर काय आहे? आध्यस्त आहे. आणि हे आध्यस्त असलेलं त्यांनी पुढे लक्षात घेतलं. त्यांनी एक परमात्माच लक्षात घेतलाय आणि मग अध्यासतात तो रमलाच नाही तर त्याला प्रपंच बाधा करीनच असत. म्हणून त्याच्या ठिकाणी प्रपंचाची बाधा होत नाही, है का नाही? कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. ही भक्ताच्या ठिकाणी बाधा ही कल्पना आहे, हे अध्यस्त, हे जग, आहे का नाही? हे शरीर, हे सगळा प्रपंच अध्यस्त आहे आणि परमात्मा अधिष्ठान आहे. परमात्म्यावर अध्यस्त असणारी वस्तू आहे. पण भक्ताचं लक्ष अधिष्ठानावर आहे का अध्यस्तावर आहे? आपल्याला देव आवडतो का पैसे आवडते? पैसे आवडते म्हणल्यावर पैसे का अधिष्ठान आहे का?
आपल्याला अधिष्ठानावर आपलं लक्ष नाही, आपल्याला माईक वस्तू आवडतात, आहे का नाही? जगातल्या माईक वस्तूची इच्छा होते आणि हीच दुःखाला कारण होते की तुम्हाला सत्य परमात्मा लक्षात येत नाही, कारण भक्ती नाही. कारण काय नाही? भक्ती नाही. भक्ती नाही आणि भक्ती नसल्यामुळं मग हे विषय पुढे असतात आणि ते खरे वाटतात आणि ते खरे वाटतात. शरीर खरं वाटतं, विषय खरे वाटतात आणि हे प्राप्त बी करण्याची इच्छा वाटते. परमात्मा खरा आहे असं वाटतच नाही, मग ते प्राप्त करण्याची इच्छा बी नाही. काय नाही? इच्छा नाही. कोणाला देव आवडतो? देव आवडायला ते मग देव आता कुठं म्हातारपणी देवाचं ध्यान करावं, आता कुठं एवढ्या आता तरुणपणात कमवायचं सगळं, हे सगळं पैसा आला, धन संपत्ती कमवायची, सगळ्या मुला बाळाला नातवंडाला पूर्ण असं करून ठेवायचं, हे का नाही? मजेत जीवन जगायचं असं वाटतं. आणि मग परमात्म्याचं कुठं कोणाला ध्यान आहे? देव कोणाला आवडतो? तुकाराम महाराज तर आपल्या घराघरापर्यंत आले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐका आला घर पुसून. आपण म्हणतो देव नलगे साठवणीचे रुंगले जागे. कशाला म्हणले देव आम्हाला? देवारात नाही, जागाच नाही देव ठेवायला घरी. हृदयात कुठे जागा? हृदयात जागाच नाही. अनेक कामनेनं अनेक इच्छानं आमचं हृदय भरलेलं आहे. आता देव ठेवायला जागा कुठे? देव ठेवायला जागा नाही, शिल्लक जागाच नाही. बघा बऱ्याच जणाला सगळे काही वस्तू जागा आहे, पण देवाऱ्यालाच काय काय बाजारात जागा नाही. देवारा जागा देवाऱ्याला काय नाही? जागा. देवाला देव घर नाही, मला दादला नको ग गाई. आता सोय आहे का तिथं? नाही. देवाला राहायला जागा नाही. तसं आपल्या ह्या घरात देवाला कुठेही जागा. आपलं अनेक विषयाने हे सगळं हृदय आणि परमात्म्याचा भाव नाही, परमात्म्याबद्दल भाव नाही, परमात्म्याची इच्छा नाही. म्हणून हे सगळं कल्पित असणार जग, हा कल्पित असणारा प्रपंच सत्य वाटायलाय, माझा वाटायला. त्याच्यातल्या अनुकूल प्रतिकूल भोग, अनुकूल भोगाची इच्छा व्हावी, ते अनंत काळ टिकावा असं वाटत, आहे का नाही? की माझ्याजवळ राहा, टिकावा, खरं वाटायला. अरे पण शरीर खरं राहणार आहे का? हे शरीरच राहणार नाही. सगळे भोग वाटत की माझ्यापासून जाऊ नाही, सगळे राहा. पैसे आपले कुठं जावं नाही, जवळ राहावं. पैसे किती जपून ठेवतो, खिशाला हात लावून पाहतो, इतकं लक्ष काय मृत्यूची पायरी धक्के वाजले तरी धारे विषय आठवण घरी मारणार. विषयाकडे मन धावतं आणि मरणाची आठवण काही राहत आणि मरण आल्याशिवाय काही राहत नाही. मग प्रपंचाला सत्य दिलं की मरण हे निश्चितच. मरण आहेच आणि मरण आहे म्हणल्यावर मरणाची इच्छा कोणाला आहे का नाही? मरावा वाटत नाही. पण कामच असे केले बाबा, मेल्याशिवाय पर्याय पिक्चर आता मरावं लागत का नाही? कोणाला मरावं लागतं? हे ज्याला प्रपंच सत्य वाटतो त्याला त्याच्या ठिकाणी मरण आहे ना, आणि ज्याच्या ठिकाणी देव एक हे तो खरा आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही म्हणल्यावर मरण नाही. मरण परमात्म्याकडे बघितलं, त्याची भक्ती केली तर मरण नाही. मरण सुद्धा आद्यस्त, शरीरच आद्यस्त येतं. शरीराचं मरण, शरीरच खरं नाही तर मरण कुठून खरं नाही? मरण खरं नाही. शरीर खरं नाही म्हणून मरण खरं. शरीर कल्पित आहे तर मरण काय? कल्पित आहे, नाहीच. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. भक्ताचा असा निश्चित भाव असतो की तो परमात्म्याचा होऊन जातो, देहभान त्याला राहत नाही आणि म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचं विमान लागत नाही. त्याला आत्मज्ञान सहजच होत आणि तो सहजच परमात्म्याशी एकरूप होतो
अशा प्रकारची मग जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तिन्ही अवस्थेत भजन घडते. कारण त्या अवस्थेत मी ब्रह्म आहे असे अखंड अनुसंधान स्वाभाविक बोधाने वृत्तीच्या अंगात पूर्ण ठसवलेले असते. अखंड अनुसंधान भजनाने मनाला समाधान लाभते आणि समाधानाने पुन्हा अधिकच भजन घडते. वृत्तीच्या अंगात ब्रह्मानुसंधान पूर्ण बांधते व तो भक्त ध्येय ध्याता ध्याने कोटी भगवंताशी एकरूप करून भक्ती करतो. ज्ञानाने द्रष्टा व दृष्टी या दोघाचा ग्रास जीत होतो. तिला तुर्या म्हणतात. विचारानं दृश्याला बघत असतात त्याविषयी अनुकूल प्रतिकूल भावना रहित उदासीन वृत्ती जात असते. तिला साक्षीची अवस्था